कोल्हापूरमध्ये ज्वेलरी म्हणलं की अनेक वर्षांपासून लोकांच्या विश्वासाचं एक नाव कायम चमकत आहे, चिपडे सराफ अँड सन्स. सोने म्हणजे फक्त दागिने नाही, तर भावना, परंपरा आणि विश्वास असतो. आणि हाच विश्वास जपत चिपडे सराफ अँड सन्स गेले अनेक वर्ष कोल्हापूरकरांच्या आयुष्यात खास स्थान निर्माण करत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, या प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडची सुरुवात नेमकी कशी झाली? 1904 पासून सुरू झालेला हा प्रवास आज 4 पिढ्यांपर्यंत पोहोचला आहे. सुरुवातीला मोठ्या शहरांशी कॉम्पिटिशन होतं, फॅशन सतत बदलत होतं, पण एक गोष्ट कायम तशीच राहिली, क्वालिटी आणि कस्टमर ट्रस्ट मध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आणि हाच विचार पुढे जाऊन बनला कोल्हापूरमधील सर्वात ट्रस्टेड ज्वेलरी ब्रँड पैकी एक, चिपडे सराफ अँड सन्स. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 26. मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत चिपडे सराफ अँड सन्स यांच्या इन्स्पायरिंग बिझनेस बद्दल. ट्रॅडिशनल ज्वेलरी डिझाईन, मॉडर्न कलेक्शन आणि क्राफ्टमनशिपची खास ओळख याच्यामुळे या ब्रँडने लोकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. आज परिस्थिती अशी आहे की लग्न कार्य असो, फेस्टिवल शॉपिंग असो किंवा खास गिफ्ट, अनेक कोल्हापूरकरांचा विश्वास आज चिपडे सराफ अँड सन्स वरच आहे. एका छोट्याशा ज्वेलरी बिझनेस पासून सुरू झालेला हा प्रवास आज लेजेंडरी ब्रँड बनला आहे. कारण बिझनेस मोठा करण्यासाठी फक्त प्रोडक्ट विकून चालत नाही, तर पिढ्यानपिढ्या लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. अशाच इन्स्पायरिंग बिझनेस स्टोरीजसाठी बिझनेसवालाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.